आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने पुढे जात असताना काही जिहादी वृत्तीचे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला अस्तित्व असताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या नांग्या ठेचणं हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहून करावं लागणार आहे, शकत नाही. त्यामुळं कशा क्रूरतेने हे सगळे लोक वागलेले आहेत. इथं म्हणजे अगदी घोड्यांच्या पायाखाली त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः हिंदू लोकांना तुडवलेलं आहे. ते महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. आणि त्यामुळे ही अशी जिहादी वृत्तीची, जिहादी विचाराची लोक हे कुठेतरी आपल्या इतर लोकांना हाताशी धरून पुढे येऊ पाहत आहेत. तर त्यांच्या देखील घराच्या बाहेर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही अनेक मान्यवर, सर्व एक धर्मविचाराच्या दृष्टिकोनातून काम करणारे लोक आहेत. आणि या महाराष्ट्रामधील काम करणारी युती सरकारच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून आज आपण पाहतो की गेल्या काही काळामध्ये निर्णय घेण्यात आले की या महाराष्ट्राच्या नकाशावरती विशेष करून जे काही नामांतराचे विषय होते त्याच्यामध्ये 3 जिल्हे होते. पहिला होता संभाजीनगरचा, दुसरा होता धाराशिवचा आणि तिसरा होता आपल्या अहिल्यानगरचा. हे तिन्ही निर्णय जे आज स्वर्गवासीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची एक संकल्पना होती, हे नाव बदलले पाहिजे. त्यांनी तो विचार अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवला होता. आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने पुढे जात असताना काही जिहादी वृत्तीचे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला अस्तित्व असताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या नांग्या ठेचणं हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहून करावं लागणार आहे. म्हणून हे माणसं आपल्या आड लागतात, आपल्यामध्ये काही लोकांना फितूर करतात आणि त्यांच्या मागची जे त्यांची विचारधारा असती, की जी जिहादी वृत्तीची विचारधारा आहे, ती आपल्या लोकांमध्ये पेरण्याचं काम करतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आता त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक याचिका दाखल केली, जनहित याचिका म्हणते त्याला. ती जनहित याचिका नाहीये, ती वैयक्तिक याचिका आहे. त्याच्या मागून काहीतरी एक वेगळा अजेंडा चालवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्या लोकांना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. त्यामुळे त्यांनी जी मागणी केली आहे जनहित याचिकाच्या माध्यमातून, ती कुठेतरी ही नामांतर पुन्हा जुनं नाव झालं पाहिजे. जुनं नाव कदापि हा जिल्हा सहन करणार नाही, हा महाराष्ट्र सहन करणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र राजमाता जिजाऊंचा आहे. आणि म्हणून कुठेतरी ह्या महाराष्ट्रामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांचं रक्त ह्या महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने सांडलं गेलं, हे महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रातली येणारी पिढी कधी विसरू शकत नाही. त्यामुळं कशा क्रूरतेने हे सगळे लोक वागलेले आहेत. इथं म्हणजे अगदी घोड्यांच्या पायाखाली त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः हिंदू लोकांना तुडवलेलं आहे. ते महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही. आणि त्यामुळे ही अशी जिहादी वृत्तीची, जिहादी विचाराची लोक हे कुठेतरी आपल्या इतर लोकांना हाताशी धरून पुढे येऊ पाहत आहेत. तर त्यांच्या देखील घराच्या बाहेर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार की त्यांनी जाहीर करावं आम्ही हिंदू आहेत का, अजून कुठलं धर्मांतर झालंय का. त्यांच्या देखील आम्ही घराच्या बाहेर लवकरच आम्ही आंदोलन देखील करणार आहोत.